श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली, भूलोकीचं वैकुंठ असणारी आणि भारताची दक्षिण काशी समजणारी नगरी म्हणजे पंढरी नगरी. विठ्ठलाच्या कृपेने वडील लक्ष्मण गोवर्धन पवार आणि आई मीराबाई यांच्या पोटी 26 जानेवारी 1967 भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या दिनी श्री संजय पवार सर यांचा जन्म झाला. सुरुवातीला हलाखीची परिस्थिती असताना आई वडिलांनी 3 मुली आणि 2 मुले असे कुटुंब एका लहानशा वाड्यामध्ये सांभाळले होते. पवार सरांचा शैक्षणिक प्रवास 1972 पासून पंढरपूर येथील महाराष्ट्र विद्यालय की जे झेंडूजी बाबा मठामध्ये होते तेथे सुरू झाला. 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं आणि इयत्ता 5वी ते 7वी हे शिक्षण लोकमान्य विद्यालय पंढरपूर येथे पूर्ण केलं. पुढे माध्यमिक शिक्षणाकरिता विवेकवर्धिनी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि तंत्र शिक्षणयुक्त कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केलं. पवार सरांना लहानपणीपासूनच बांधकाम क्षेत्राची आवड होती. त्यामुळे ते सुट्टीच्या दिवशी नवीन नवीन इमारतींचे डिझाईन पाहण्याकरिता आपला वेळ घालवत असत. माध्यमिक शिक्षण घेत असताना भविष्यात आपणही इंजिनियर व्हायचं हा त्यांनी निश्चय केला होता. सरांच्या या स्वप्नाला पूर्ण करण्याकरिता त्यावेळेचे माजी मुख्याध्यापक श्री ल गो बारगजे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. म्हणूनच बारगजे सरांना ते आपले गुरु मानत असत. तंत्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपला डिप्लोमा पूर्ण करण्याकरिता त्यांनी सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश घेतला आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर ही पदविका त्यांनी उत्तम गुण मिळवून प्राप्त केली. त्यानंतर 1986 मध्ये श्री पी.डी. देशपांडे यांच्या इंट्रॉस्पेक्टिव्ह डिझायनर आर्किटेक्ट या खाजगी संस्थेमध्ये आपल्या जीवनाच्या कामास सुरुवात केली. तेथे सलग 3 वर्ष या कंपनीत कार्य करीत असताना त्यांनी अनेक अनुभव घेतले. याच वेळी त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी श्री संजय पवार सर यांच्यावर सोडून त्यांनी या जगीचा निरोप घेतला. 2 बहिणींची लग्न आणि भावाची नोकरी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या सरांनी सार्थपणे पेलल्या होत्या. त्यांच्या कामातलं कौशल्य आणि गुणवत्ता पाहून श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब सोमदळे आणि संस्थापक सचिव श्री के.एस. क्षीरसागर सर यांनी त्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील किमान कौशल्य विभागात बिल्डिंग मेंटेनन्स या विभागामध्ये पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली. 1989 मध्ये त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी निरंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व अर्पून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलं. ज्ञानदानाच्या या क्षेत्रामध्ये जिद्दीने आणि जोमाने कार्य करीत असताना कासेगावचे सुपुत्र प्रगतशील द्राक्ष बागायतदार श्री अर्जुन गोविंद कुरे यांची सुकन्या मनमिळाऊ, सुस्वभावी आणि संस्कारक्षम जीवनसंगिनी म्हणून अनिता कुरे यांच्या रूपाने त्यांच्या जीवनामध्ये लक्ष्मीचेच आगमन झाले. 6 जानेवारी 1997 रोजी यांचा विवाह संपन्न झाला. याच दिवशी पवार सरांच्या लहान बहीण संध्या हिचाही विवाह संजय धोंडीराम घोडे यांच्याशी एकाच मंडपामध्ये संपन्न झाला. 7 डिसेंबर 1997 रोजी पुत्र संग्राम आणि 23 फेब्रुवारी 2001 रोजी समृद्धी या कन्यारत्नाची प्राप्ती झाली. पवार सरांनी मुलांना सुसंस्कार व उच्च शिक्षण दिले. मुलगा संग्राम बी सिव्हिल इंजिनियर असून
26 सप्टेंबर 2024 पासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामध्ये पंढरपूर येथेच अभियंता म्हणून कार्यरत आहे। तर मुलगी समृद्धी ही BA कॉम्प्युटर सायन्स पूर्ण करून सध्या पुणे येथील IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। घरचा प्रपंच पत्नी सौ अनिता पवार या व्यवस्थितपणे सांभाळत होत्या। त्यांनी देखील हिंदी विषयात MA ची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून परिवाराच्या सर्व जबाबदाऱ्या त्या व्यवस्थितपणे सांभाळत सरांना खंबीरपणे अजूनही साथ देत आहेत। श्री संजय पवार यांनी ज्ञानदानाबरोबरच माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे येथे एक्झामिनर, मॉडरेटर, पेपर सेटर, बिल्डिंग कंडक्टर, चीफ कंडक्टर अशा विविध भूमिका समर्थपणे पार पाडल्या आहेत। आज त्यांचे अनेक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम क्षेत्रात यशस्वीरित्या काम करीत आहेत आणि फक्त सरांचाच नव्हे तर विवेक वर्धिनीचा सुद्धा गुणगौरव वाढवत आहेत। नमस्कार, मी सोमनाथ माणिकराव काळे 2003-2004 बॅचचा विद्यार्थी विवेक वर्धिनीला होतो। पवार सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले। वेळोवेळी आम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवल्या आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जे काय प्रॅक्टिस करून घ्यायची असते ती करून घेतली त्यांनी आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे आम्ही खूप छान घडलो आणि आज इथपर्यंत आलो। त्यामुळे सरांच्या या सेवापूर्ती समारंभास आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी दत्तात्रय बाबूराव लंगोटे, राहणार सध्या पुणे। मी 2003-2004च्या बॅचला विवेक वर्धिनीमध्ये पवार सरांच्या क्लासमध्ये शिकायला होतो। सरांनी आम्हाला जे घडवलं, सरांनी जे शिकवलं, त्यामुळे मी आज एक चांगला उद्योजक बनू शकलो पुण्यात येऊन। आणि सरांचे यासाठी खूप खूप आभार आणि आजच्या त्यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी माझ्या लक्ष शुभेच्छा। नमस्कार, माझे नाव सिद्धेश्वर दत्तात्रय शिंदे, सध्या राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। मी सरांच्या बॅचला 1995-96 साली होतो। सरांनी आम्हाला जे अनमोल शिक्षण व प्रशिक्षण दिलं त्यामुळेच मी स्वतःच्या पायावर उभा आहे। सरांच्या या सेवामूर्ती समारंभास माझ्या व माझ्या कुटुंबाकडून सरांना कोटी कोटी शुभेच्छा। धन्यवाद सर, धन्यवाद। पवार सरांचे संस्थेतील कामकाज आणि त्यांचे कौशल्य पाहून जून 2022 मध्ये त्यांना संस्थेने विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आणि आजपर्यंत त्यांनी समर्थपणे ही जबाबदारी पार पाडली आहे। सहकार्यामध्ये ते मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात। 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यातून इस्रायलमध्ये बांधकाम कार्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं कार्य शासनाने त्यांच्यावर सोपवलं होतं। हा त्यांचा बहुमानच होता। विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जे विविध उपक्रम आयोजित केले जातात या उपक्रमामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो। आज 30 जून 2025 रोजी श्री संजय लक्ष्मण पवार सर आपल्या ज्ञानदानाच्या सेवेमधून नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत। श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर आणि विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने आज त्यांचा यथोचित सत्कार आयोजित केलेला आहे। त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे आपण सहसाक्षीदार आहोत आणि यापुढेही आपण असणार आहोत। त्यांच्या पुढच्या प्रवासाला आपण सर्वांनीच मनपूर्वक शुभेच्छा देऊयात।